निश्चितपणे त्याही ठिकाणी योग्य प्रकारची जी कारवाई आहे ती पुढच्या काळामध्ये करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करू। आज या निमित्ताने मला सांगायचं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या लक्षात असेल, आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून, पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो, तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो, आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली। आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत, आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा, काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहील। माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील। आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एक सहकारी संस्था तयार करायची, आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं, आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं, बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची। मला असं वाटतं की आमच्या मेघनाताईंनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे। मेघनाताई फक्त परभणीत करू नका, तुम्ही हिंगोलीच्याही संपर्क मंत्री आहेत, त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा। पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दीदीची योजना आणली। मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दीदी झाल्या पाहिजे, म्हणजे वर्षाला दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमवले पाहिजे, तर त्यांना लखपती दीदी आपण म्हणतो। महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की आपल्याला 1 कोटी लखपती दीदी तयार करायच्या आहेत। 25 लाख आपण तयार केल्या। आता यावर्षी पुन्हा 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2026 साली पुन्हा 30 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत। 1 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी थांबणार नाही, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत। आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या, आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्का आहे की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही। आणि म्हणून महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या अधिक बलशाली कशा करता येतील हा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत। आज आपल्याला कल्पना आहे बंधू भगिनींनो, भारत हा बलशाली होतोय। मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की आपला महाराष्ट्र देखील पुढे जातोय। आजच देशाच्या रिझर्व्ह बँकेने देशामध्ये किती परकीय गुंतवणूक आली आणि ती कुठल्या राज्यात गेली याची आकडेवारी जाहीर केली आहे, आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर पहिल्या क्रमांकावर तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे। सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीची 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे, इतर सगळे राज्य मिळून 60% गुंतवणूक आहे। आणि आपल्या नंतरची जी 3 राज्य आहेत कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांची एकत्रित बेरीज केली त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे आम्ही सांगितलं होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे। बंधू भगिनींनो, आज आपला देश माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात आता जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे। 3-4 दिवसापूर्वी आपण जपानला मागे टाकलेला आहे आणि आपण 4थ्या क्रमांकावर आलेलो आहोत। आता लवकरच आपण पुढच्या 2 वर्षानंतर
तिसरी जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत। ज्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती मोदीजी। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची, अत्यंत गाजलेली योजना। लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा आहे, ते म्हणजे 11वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार। मे महिना संपून जून महिना लागला असून सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। पण याबद्दल GR निघाले होते। 23 तारखेला एक GR निघाला होता, 28 तारखेला सुद्धा एक GR निघाला होता। त्यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना निधी वितरण करण्यात आले आहेत व अजितदादा पवारांनी सुद्धा सांगितले होते की लाडक्या बहिणींच्या चेकवरती सही केली आहे व 2 ते 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार आहे। पण मे महिना संपला तरीही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत पैसे। आणि लाडक्या बहिणींची इथे चौकशी सुद्धा होत आहे। म्हणजे जे सरकारी कर्मचारी आहेत लाडकी बहीण योजनेचे जे लाभ घेत आहेत त्यांना वगळण्यात आले आहे व त्यामध्ये पुन्हा एकदा निकषांमध्ये बसत नाही अशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे। पण आता एक मोठा प्रश्न आहे, ते म्हणजे 11वा व 12वा हप्ता एकत्रितपणे येणार का? कारण मे महिना संपला आहे व जून महिना सुरू झाला आहे। वटपौर्णिमा आहे, महिलांचे अत्यंत आवडतं सण आहे। तर लाडक्या बहिणींना इथे नक्कीच 3000 रुपये देऊन सरकार मदत करणार का? जर सरकारने असं केलं तर लाडक्या बहिणी नक्कीच खुश होतील व इथे मे व जूनचे पैसे एकत्रपणे मिळाले का 3000 रुपये लाडक्या बहिणींना जमा होणार आहेत। महायुती सरकारने नेहमीच येथे लाडक्या बहिणींना मदत केली आहे व इलेक्शन पूर्वी सुद्धा लाडक्या बहिणींना एकत्रितपणे 3000 रुपये मिळाले आहेत। तर आता हे शक्य होणार आहे का? कारण मे महिन्याचे तरी पैशाचे वितरण झाले आहे, निधी वाटप झाली आहे, अशी वेळोवेळी अपडेट येत आहेत। पण अद्याप ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत। पण सरकारला एकच विनंती की आता लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेपर्यंत 11वा व 12वा हप्ता जमा व्हायला पाहिजे आहे। कारण नक्कीच इथे लाडक्या बहिणी खूप दिवसांपासून वाट पाहत आहे। महायुती सरकार सांगत आहे नेहमीच की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, सरकार नेहमीच इथे मदत करणार आहे लाडक्या बहिणींना, सरकार नेहमीच बहिणींचा विचार करणार आहे। तर इथे मे व जून महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये मिळायलाच पाहिजे आहे। लाडक्या बहिणींसाठी आता निकष सुद्धा आहे, त्यामध्ये जर अपात्र ठरल्या तर त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही। ऑक्टोबरमध्ये ज्यांचे अर्ज सबमिट झाले आहेत किंवा अप्रूव्ह झाले आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळत आहेत। पण ज्यांना जून जुलैमध्ये अप्रूव्ह झालेले फॉर्म पण इथे अपात्र ठरले तर तुम्हाला जानेवारीपासून पैसे सुद्धा बंद झाले आहेत। अशा बहिणींना पुन्हा एकदा फॉर्म चालू होतील का, हे सुद्धा या लाडक्या बहिणी विचारत आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।